Hello students, welcome to my channel Vidyagram. It is the platform where you can develop different skills of English language. Smart learning always leads to fast learning, a step towards proficiency. So please like, share and comment my channel Vidyagram and subscribe it by pressing bell icon to get time to time notification. Today's topic is voice part 2. Part 1 I have uploaded the video. Please refer that, it will be better for you understand this part 2. Types of voice are active voice and passive voice. Active voice, the sentence in which the subject performs the action. The sentence is about the subject. ॲक्टिव्ह व्हॉईस म्हणजे कर्तरी प्रयोग. पहिल्या व्हिडिओमध्ये मी ह्याच्याबद्दल सविस्तर बोललेली आहे, परंतु उजळणी म्हणून मी पुन्हा बोलते आहे. ॲक्टिव्ह व्हॉईस म्हणजे कर्तरी प्रयोग, ज्या वाक्यामध्ये कर्त्याच्या कृतीला आणि कर्त्याला विशेष महत्त्व दिलं जातं अशा वाक्यांना आपण कर्तरी प्रयोग असे म्हणतो. नेक्स्ट वन इज पॅसिव्ह व्हॉईस. द सेंटेन्स इन विच द ऑब्जेक्ट इज एम्फसाइज्ड अँड इट comes first in the sentence is said to be in the passive voice. कर्मणी प्रयोग, ज्या वाक्यामध्ये कर्माला महत्त्व दिलं जातं आणि जे वाक्य कर्मापासून सुरुवात होते त्या वाक्याला आपण पॅसिव्ह व्हॉईस असं म्हणतो. म्हणजे वाक्याची सुरुवात कर्मापासून होते अशा वाक्याला आपण कर्मणी प्रयोग म्हणजे पॅसिव्ह व्हॉईस असं म्हणतो. आणि प्रश्न नेहमीच आपल्याला विचारला जातो तो असा असतो की चेंज द सेंटेन्स इनटू पॅसिव्ह व्हॉईस ऑर ॲक्टिव्ह व्हॉईस. ॲक्टिव्हचं आपल्याला रूपांतर पॅसिव्हमध्ये करायचं असतं किंवा पॅसिव्हचं रूपांतर आपल्याला ॲक्टिव्हमध्ये करायचं असतं. फर्स्ट सेंटेन्स इज शी इज प्लांटिंग अ सॅपलिंग. आपण नेहमी विश्लेषण करत असतो वाक्याचं आणि त्यानंतर आपण उत्तर लिहायचं असतं. फर्स्ट we will see what is the type of sentence. It is statement but it is positive. And tense, it is present continuous tense. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स का आहे, अपूर्ण वर्तमान का आहे, तर ह्या वाक्यामध्ये बघा इज आहे. हेल्पिंग वर्ब काय आहे, इज आहे. आणि क्रियापद जे प्लांट आहे त्याला ING जोडलेलं आहे. ING हे अपूर्ण काळाचं चिन्ह आहे, तर इज हे प्रेझेंट टेन्ससाठी आपण वापरतो. अपूर्ण काळासाठी इज, ॲम, आर असे हेल्पिंग वर्ब वापरलेले असतात आणि त्यामुळे इज आहे आणि ING आहे, त्यामुळे हे वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं आहे. आता आपल्याला ऑब्जेक्ट बघायचं आहे. काय प्लॅन्टिंग करत आहे, तर सॅपलिंग, एक रोप ती प्लॅन्टिंग करत आहे. आता आपल्याला मी पहिल्या पार्टमध्ये सांगितल्याप्रमाणे ऑब्जेक्टचं पहिलं आपण सिंग्युलर आहे की प्लुरल आहे हे पाहायचं. आता हे सॅपलिंग एकच आहे म्हणजे सिंग्युलर आहे, म्हणजे आपण हेल्पिंग वर्ब कुठलं वापरणार, इज वापरणार, कारण प्रेझेंट टेन्स आहे आणि सिंग्युलर आहे. प्लुरलला आपण आर वापरतो. शीच्या बदल्यात आपण हर वापरणार आहोत ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून. आणि प्लांटचं प्लॅन्टेड इज अ पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब प्लांट. आता उत्तर कसं असणार आहे, पहिलं आपल्याला मी सांगितलेलं आहे की कर्मणी वाक्यामध्ये पॅसिव्ह व्हॉईसमध्ये आपण पहिल्यांदा ऑब्जेक्ट घेतो. ऑब्जेक्ट इज अ सॅम्पलिंग. सॅम्पलिंगच्या नंतर आपण काय घेतलं, हेल्पिंग वर्ब सिंग्युलर असल्यामुळे इज. आता हे अपूर्ण काळातलं वाक्य आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मी सांगितलेलं आहे की वाक्याचा जो फॉर्म असेल तो फॉर्म तसाच्या तसं राहतं. बिकॉज ऑफ इट इज अ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपण टू बीच्या रूपाला, टू बीचं हे जे आपण रूप वापरतो त्याला ING लावायचं आहे, कारण क्रियापदाचं आपल्याला पास्ट पार्टिसिपल रूप लिहायचं असतं पॅसिव्हमध्ये, तिकडे आपल्याला ING लावता येणार नाही. मग हे वाक्य अपूर्ण काळातलं आहे म्हणून बी घेऊन बीला ING लावायचं.
आणि ते हेल्पिंग वर्बच्या नंतरला यायचं. आफ्टर दॅट पास्ट पार्टिसिपल ऑफ द प्लांट इज प्लांटेड अँड बाय बिफोर ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन. हर फॉर द वर्ड शी. Second one is they are planting saplings. Let's analyze the sentence. विश्लेषण करूया वाक्याचं. Type of sentence statement but positive. Tense present continuous tense because are is there and ing is added to plant. Object what are they planting? Saplings. The word is plural. Then helping verb will be are. And them objective pronoun for they. Planted is past participle of the verb plant. And the answer is ready for us. Saplings are being मी सांगितलेलं आहे की ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे हे दाखवण्यासाठी आर तर आपण हेल्पिंग वर्ब वापरलेला आहे, परंतु बीला आपण आय एन जी लावून ते कंटिन्युअस टेन्स आहे हे दाखवणार आहोत. And planted is a past tense of the verb plant. By before them. Okay, saplings are being planted by them. Third one, he is not lifting the boxes. Analyze of the sentence. Type of sentence is statement but it is negative, not is there. Tense present continuous tense because is there and ing is added to verb lift. Object boxes. What is he not lifting? The boxes. And the object is plural. So that we will use helping verb are. And him as an objective pronoun for he. And lifted, it is a past participle of the verb lift. And the answer will be the boxes are not being lifted by him. Fourth one is he is not catching fish. Type of sentence statement but it is negative, not is there. Tense present continuous tense is there and ing is added to verb catch. Object is fish आणि हे प्लुरल आहे. आता बघा फिश आपण हा शब्द एक वचनासाठीही वापरतो आणि अनेक वचनासाठीही वापरतो, परंतु जर मला इथे एक वचन दाखवायचं असतं तर फिशच्या आधी मी हे आर्टिकल वापरलं असतं. इथे ते आर्टिकल नाही म्हणून हे प्लुरल आहे. आणि आपण फिशचं अनेक वचन फिशेस केव्हा वापरतो? जेव्हा फिशच्या जाती दाखवायच्या असतात, स्पेसीज. जेव्हा आपल्याला फिशच्या जाती दाखवायच्या असतात तेव्हा आपण फिश हे अनेक वचन म्हणून फिशेस वापरतो. नाव फिश इज प्लुरल, दॅट्स वाय वी विल यूज आर ॲज अ हेल्पिंग वर्ब and her as an objective pronoun. Caught is a past participle of the verb catch. And the answer is ready for us. Fish are not being caught by him. Fifth one, is she catching a fish? Let's analyze the sentence. विश्लेषण करूया. Type of sentence is interrogative sentence, means प्रश्नार्थक वाक्य आहे. Because the sentence is starting with helping verb and ending with question mark. Tense present continuous tense because is there and ing is added to catch. Object is fish. It is a singular noun. That's why we will use is as a helping verb and her instead of she, and caught is a past participle of the verb catch. And the answer is ready. Is a fish being caught by her? Question mark. आता उत्तर बघा. प्रश्नार्थक वाक्य आहे. आता प्रश्नार्थक वाक्याचं रूप आहे तसंच ठेवणार आहोत. प्रश्नार्थक वाक्य असल्यामुळे बघा इज हे हेल्पिंग वर्ब पहिल्यांदा घेतलेलं आहे, त्यानंतर अ फिश हे ऑब्जेक्ट घेतलं आहे आणि सेंटेन्स कंटिन्युअस टेन्स आहे म्हणून बीला आय एन जी लावून तर कंटिन्युअस फर्म आपण जपलेला आहे. आणि कॉट इट इज अ पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब कॅच आणि हरच्या बिफोर बाय.
अशा प्रकारे हे आपण उत्तर तयार केलेलं आहे. ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स देअर इज अ क्वेश्चन मार्क. 7th one is I was selling crockery. Type of sentence is statement, but it is positive statement. And tense, past continuous tense. Past का आहे because was is there. And object is crockery. It is singular noun. Object is a singular, that's why we will use was. For I, we will use me as an objective pronoun. And sold is the past participle of the verb sell. And the answer will be crockery. आपण पहिल्यांदा ऑब्जेक्ट घेणार आहोत, नंतर हेल्पिंग वर्ब वॉज लावणार आहोत कारण इट इज पास्ट कंटिन्युअस टेन्स. आणि कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे बीला आपण ING लावून बिंग करणार आहोत. कंटिन्युअस टेन्सचं अस्तित्व आहे तसंच ठेवायचं आहे. वॉजने भूतकाळाचं अस्तित्व ठेवलं तर बिंगने हे कंटिन्युअस टेन्सचं अस्तित्व ठेवलेलं आहे. आणि सोल्ड हे आपण पास्ट पार्टिसिपल लावून मीच्या आधी बाय ठेवलेलं आहे. and the answer is again crockery was being sold by me. 8th one, I was not reading a newspaper. Type of sentence is statement but negative because not is there. Then tense past continuous tense because was is there and ING is added to read. Then object आलेला आहे a newspaper. It is a singular noun. Object is singular, that's why we will use was and me instead of I. आणि रीडचं पास्ट पार्टिसिपल होणार आहे रेड, परंतु स्पेलिंग सेम राहते, उच्चार रेड होतो. आता बघा ॲक्च्युअल आन्सर कसं असणार आहे. ऑब्जेक्ट घेतलं अ न्यूजपेपर, त्याच्यानंतर आपल्याला नियमाप्रमाणे हेल्पिंग वर्ब लावायचं आहे वॉज. वाक्य निगेटिव्ह आहे म्हणून नॉट लावायचं आहे. वाक्य कंटिन्युअस टेन्स आहे म्हणून बीला ING लावून बिंग करायचं आहे. पास्ट पार्टिसिपल ऑफ द रीडचं रेड होतं, स्पेलिंग सेम राहते. आणि मीच्या आधी बाय लावून वाक्य पूर्ण केलं. अ न्यूजपेपर वॉज नॉट बिंग रीड बाय मी. नेक्स्ट वन, वॉज ही रायटिंग अ लेटर? क्वेश्चन मार्क. नाव सी द ॲनालिसिस. Types of sentence is interrogative because the sentence is starting with was and at the end of the sentence there is a question mark. प्रश्नार्थक वाक्य आहे कारण हेल्पिंग वर्बने सुरू झालेलं आहे आणि शेवटी काय आहे? प्रश्नचिन्ह आहे. टेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्स बिकॉज was is there and ING is added to word right. Then object काय लिहिण्याबद्दल प्रश्न आहे तर लेटर, अँड लेटर इज अ सिंग्युलर नाउन, दॅट्स वाय वी विल यूज हेल्पिंग वर्ब वॉज. अँड हिम फॉर ही अँड रिटर्न इज द पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब राईट. आता आन्सर कसं तयार झालं बघा. आपण हे प्रश्नार्थक वाक्य आहे त्यामुळे प्रश्नार्थक रूप आहे तसंच आपल्याला ठेवायचं आहे, बरोबर. एस नो टाईपचं प्रश्न असतात ना की ज्याचं उत्तर एस तरी असेल किंवा नो तरी असेल, तर हे अशा प्रकारचं प्रश्न आपल्याला तयार करायचा आहे. प्रश्नार्थक वाक्य तयार करताना पॅसिव्ह व्हॉईसमध्ये आपण हेल्पिंग वर्ब आधी घेतो, ऑब्जेक्ट घेत नाही. बाकी सगळ्यांमध्ये आपण ऑब्जेक्ट घेतो, केवळ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण हेल्पिंग वर्बने बघा सुरू केलेलं आहे. वॉज नंतर ऑब्जेक्ट घेतले हे अ लेटर. आणि बिंग माहीतच आहे की हे कंटिन्युअस टेन्स दाखवण्यासाठी बीला आपण ING लावलेलं आहे. आफ्टर दॅट रिटर्न इज द पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब राईट अँड बाय बिफोर हिम. सो द आन्सर इज रेडी फॉर अस दॅट was a letter being written by him. At the end there is a question mark. 10th one is were you picking fruits? Question mark. टाईप ऑफ सेंटेन्स इंट्रोगेटिव्ह प्रश्नार्थक वाक्य आहे कारण हेल्पिंग वर्बने सुरू होऊन शेवटी प्रश्नचिन्ह आहे. टेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे बिकॉज यूज ऑफ वेअर आणि ING टू वर्ब पिक. देन ऑब्जेक्ट
फ्रूट्स आहे. आता हे फ्रूट्स हे अनेक वचन आहे, त्यामुळे आपण हेल्पिंग वर्ब काय वापरणार आहोत, वेअर वापरणार आहोत. यूमध्ये कोणताही बदल होत नाही, तो तसाच्या तसाच राहतो. आणि पिकचं पास्ट पार्टिसिपल आहे पिक्ड. आता उत्तर लिहिताना कसं करणार आहोत, प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून हेल्पिंग वर्बने सुरू करणार आहोत, ऑब्जेक्टनी नाही. बाकी सगळ्या ठिकाणी ऑब्जेक्टने सुरू करतो पॅसिव्ह वॉइस, पण प्रश्नार्थक वाक्य असताना हेल्पिंग वर्बने. आता ऑब्जेक्ट अनेक वचन आहे म्हणून वेअर घेतलं आहे. नंतर फ्रूट्स हे ऑब्जेक्ट लावलेलं आहे. अनेक वचन आपलं अपूर्ण काळ दाखवण्यासाठी बीला ING लावून बिंग लावलं. नंतर पिक्ड हे पास्ट पार्टिसिपल ऑफ द पिक लावून सर्वनामाच्या आधी बाय लावून जसंच्या तसं उत्तर लिहिलं. आणि ॲट द एंड दॅर इज अ क्वेश्चन. 11th, ही हॅज संग अ सॉन्ग. ॲनालिसिस, विश्लेषण करूया. टाईप ऑफ सेंटेन्स इज स्टेटमेंट बट इट इज पॉझिटिव्ह स्टेटमेंट. अँड टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. आता हे पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे. हे कशावरून कळलं तर इथे हॅजचा वापर झालेला आहे. पूर्ण वर्तमान काळामध्ये आपण टू हॅवची रूपं वापरतो. टू हॅवचं रूप म्हणजे हॅज आणि हॅव. तर हॅज आपण ही, शी, इट हे प्रोनाऊन असताना वापरतो, अन्यथा इतर ठिकाणी हॅव वापरतो. आता ऑब्जेक्ट काय आहे, अ सॉन्ग. इट इज अ सिंग्युलर, दॅट्स वाय आवर हेल्पिंग वर्ब विल बी हॅज. आणि हीसाठी आपण हिम वापरणार आहोत. आणि संग इज द पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब सिंग. नाव आन्सर इज रेडी फॉर अस. बघा कसं होईल तयार. अ सॉन्ग आपण आधी ऑब्जेक्ट घेतलं, नंतर जो आपल्याला वाक्याचं टेन्स काय आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, तो आपल्याला ठेवायचाच आहे, त्यामुळे हॅज हे हेल्पिंग वर्ब घेतलं. आता जिथे जिथे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये हॅव, हॅज, हॅड असं वापरलं जाणार तिथे तिथे बीन हे वापरावं लागतं. बीन इज अ कंपल्सरी आफ्टर हेल्पिंग वर्ब. म्हणून हे आता उत्तर कुठपर्यंत आलं, अ सॉन्ग हॅज बीन. संग इज द पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब सिंग अँड बाय बिफोर हिम. सो आन्सर इज रेडी. अ सॉन्ग हॅज बीन संग बाय हिम. पुढचं वाक्य, यू हॅव वॉच्ड अ नंबर ऑफ सिरियल्स. नाव टाईप ऑफ सेंटेन्स इज स्टेटमेंट बट इट इज पॉझिटिव्ह. टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स बिकॉज हॅव इज देअर. आणि पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब असतं, वॉच्ड आहे बघा. देन ऑब्जेक्ट नंबर ऑफ सिरियल्स. आता हेल्पिंग वर्ब आपण हॅव वापरणार आहोत, कारण ही, शी, इट असेल प्रेझेंट परफेक्टमध्ये तर आपण हॅज वापरतो, आधीच आपण बोललेलो आहोत. आता ही, शी, इट वगळून जेवढे प्रोनाऊन आहेत त्याच्यासाठी आपण काय वापरणार आहोत, हॅव वापरणार आहोत. आता हे ऑब्जेक्ट आहे, हे अनेक वचन आहे, नंबर ऑफ सिरियल्स आहे, त्यामुळे हॅव आपण घेणार आहोत. यूमध्ये कुठलाच बदल होत नाही, यू प्रोनाऊन ॲज इट इज राहतं. वॉच्ड इज द पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब वॉच. आता उत्तर बघा कसं तयार होणार आहे. अ नंबर ऑफ सिरियल्स हे ऑब्जेक्ट घेतलं, हॅव घेतलं. हॅवच्या नंतर मी सांगितलं कंपल्सरी बीन हा शब्द वापरला जातो. आणि वॉच इज द पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब वॉच. पास्ट पार्टिसिपलच वापरायचं आहे. आणि ते हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, त्या वाक्यामध्ये सुद्धा पास्ट पार्टिसिपलच असतं, त्यामुळे इथे काय तुम्हाला वेगळं चेंज करायची गरज नाही, ॲज इट इजच घ्यायचं आहे. अँड बाय बिफोर यू. आणि आन्सर इज अ नंबर ऑफ सिरियल्स हॅव बीन वॉच बाय यू. नेक्स्ट वन, दे हॅव नॉट कम्प्लिटेड द प्रोजेक्ट. नाव टाईप ऑफ सेंटेन्स इज स्टेटमेंट बट इट इज निगेटिव्ह, नॉट इज देअर. Then tense, present perfect tense because have is there. And completed, it is the past participle of the verb complete. म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपण हे कसं ओळखलं की हॅव असल्यामुळे, आणि तृतीय रूप असतं क्रियापदाचं, पास्ट पार्टिसिपल रूप असतं क्रियापदाचं, ह्याच्यावरनं आपण काय करतो, हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे हे ओळखतो. आता ऑब्जेक्ट द प्रोजेक्ट आहे, दिस वन इज सिंग्युलर नाउन. That's why we will use helping verb has. For they, them will be used. आणि complete तर आपण वापरलेलंच नाही आहे, वाक्यात सुद्धा completedच आहे.
कारण हे पास्ट पार्टिसिपल रूप आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये वापरतो. आता बघा उत्तर कसं तयार होणार आहे. द प्रोजेक्ट हे आपण ऑब्जेक्ट घेतलेलं आहे. त्याच्यानंतर द प्रोजेक्ट इज अ सिंग्युलर, दॅट्स वाय वी हॅव टेकन हेल्पिंग वर्ब हॅज. नॉट ते स्टेटमेंट निगेटिव्ह होतं, ते निगेटिव्ह स्टेटमेंटचं अस्तित्व दाखवण्यासाठी नॉट वापरलेलं आहे. आणि बीन, इफ द सेंटेन्स इज फ्रॉम प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल तर आपल्याला बीन हे कंपल्सरी वापरायचं आहे. पास्ट परफेक्ट टेन्स असेल तरी पण बीन वापरणार आणि फ्युचर परफेक्ट टेन्स असेल तरी पण बीन हे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये परफेक्ट टेन्ससाठी कंपल्सरी आहे. कंप्लिटेड ॲज इट इज घेतलेलं आहे कारण वाक्यात सुद्धा पास्ट पार्टिसिपल आहेच आणि बाय देम हे आपलं कॉमन आहे जे आपण वापरतो. अँड द आन्सर इज द प्रोजेक्ट हॅज नॉट बीन कम्प्लिटेड बाय देम. हॅव वी संग द नॅशनल अँथम? क्वेश्चन मार्क. नाव सी द टाईप ऑफ सेंटेन्सेस इंट्रोगेटिव्ह. प्रश्नार्थक वाक्य आहे. आता टेन्स काय आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स बिकॉज हॅव इज देअर आणि संग इज द पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब सिंग. ह्याची ही खूण आहे, हे चिन्ह आहे. ह्याच्यावरनं आपण ओळखायचं की हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. ऑब्जेक्ट नॅशनल अँथम, दिस वन इज सिंग्युलर. सिंग्युलर असल्यामुळे हॅज वापरणार. फॉर वीसाठी आपण अस वापरणार. संग त्यांनी दिलेलंच आहे वाक्यामध्ये. आता बघा उत्तर कसं तयार होणार. आता हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. प्रश्नार्थक वाक्याचं रूप आपल्याला अस्तित्व तसंच्या तसं ठेवायचं आहे. त्यामुळे वाक्याची सुरुवात ऑब्जेक्टिव्हने न होता हेल्पिंग वर्बने होणार आहे. हॅज. हॅज हे हेल्पिंग वर्ब आपण अकॉर्डिंग ऑब्जेक्टनुसार घेतलेलं आहे. हॅज घेतल्यावर ऑब्जेक्ट आलं द नॅशनल अँथम आणि बीन की प्रेझेंट परफेक्ट टेन्स असल्यामुळे बीन इज अ कंपल्सरी. बाकीचं वाक्यामध्ये जे आहे तसंच्या तसं आपण लिहिलेलं आहे. संग पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब आणि बाय अस हे रिक्वायर्ड थिंग आहे जे आपण नेहमी वापरतो तसं. ॲट द एंड देर इज अ क्वेश्चन मार्क. हॅज द नॅशनल अँथम बीन संग बाय अस? क्वेश्चन मार्क. पुढचं वाक्य. हॅज ही ट्रिम्ड हिज नेल्स? टाईप ऑफ सेंटेन्सेस इंट्रोगेटिव्ह. प्रेझेंट परफेक्ट टेन्स बिकॉज हॅज इज देअर अँड ट्रिम इज द पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब ट्रिम. ऑब्जेक्ट इज नेल्स, दॅट वन इज प्लुरल. त्यामुळे हेल्पिंग वर्ब बघा बदललेला आहे, हॅव होणार आहे. हीसाठी हिम. ट्रिमचं ट्रिम्ड ऑलरेडी दिलेलं आहे वाक्यात. आता बघा उत्तर तयार कसं होतं आहे. प्रश्नार्थक वाक्य आहे त्यामुळे हेल्पिंग वर्ब पहिल्यांदा घेतलेलं आहे, हॅव घेतलेलं आहे. नंतर ऑब्जेक्ट हिज नेल्स, बीन बिकॉज ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स अँड ट्रिम इज द पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब ट्रिम बाय हिम ॲज युज्युअल. आणि उत्तर तयार झालेलं आहे. हॅव हिज नेल्स बीन ट्रिम्ड बाय हिम? क्वेश्चन मार्क. 16th one. You had drawn a sketch. Now analysis. Types of sentences, statement but positive. Tense, past perfect tense. आता कशामुळे हे पास्ट परफेक्ट टेन्स आहे तर वाक्यामध्ये हॅड आहे आणि ड्रॉन हे पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब ड्रॉ. ड्रॉचं हे तृतीय रूप आहे त्यामुळे हे वाक्य पास्ट परफेक्ट टेन्सचं आहे. ऑब्जेक्ट इज अ स्केच, दॅट वन इज सिंग्युलर. परंतु इथे सिंग्युलर असलं किंवा प्लुरल असलं तरी आपल्याला हॅड हेच हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे. इथे वेगवेगळं हेल्पिंग वर्ब नाही आहे त्यामुळे सिंग्युलर प्लुरल एवढं काही बघायची गरज नाही जर सेंटेन्स पास्ट परफेक्ट टेन्समधलं असेल तर. यू या प्रोनाऊनमध्ये कुठलाच बदल होत नाही आहे आपल्याला माहीत आहे. आता ड्रॉनच दिलेला आहे ह्या वाक्यामध्ये, तृतीय रूप दिलेलं आहे, पास्ट पार्टिसिपल दिलेलं आहे त्यामुळे तेही आपल्याला वेगळं तयार करण्याची गरज नाही. त्यामुळे ह्याचं रूपांतर पॅसिव्हमध्ये अगदी सहज होणार आहे. बघा अ स्केच हे ऑब्जेक्ट घेतलं, देन हेल्पिंग वर्ब हॅड आणि आपल्याला माहीत आहे जेव्हा जेव्हा परफेक्ट टेन्स असतात तेव्हा आपण हॅडच्या बरोबर बीन हा शब्द घेतो. आता बघा आन्सर कसं तयार झालं आहे. अ स्केच हॅड बीन ड्रॉन बाय यू. नेक्स्ट वन इज वी हॅड ड्रॉन स्केचेस. ॲनालिसिस. टाईप ऑफ सेंटेन्सेस स्टेटमेंट बट इट इज पॉझिटिव्ह. टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स बिकॉज हॅड इज देअर
and drawn, it is a past participle form of the verb draw. तृतीय रूप आहे. देन ऑब्जेक्ट इज स्केचेस, दॅट वन इज प्लुरल. परंतु मी सांगितलं ना, हॅड असेल, पास्ट परफेक्ट टेन्सचं असेल वाक्य, तर हॅडमध्ये काही बदल होत नाही. आपण प्लुरलसाठी पण हॅड वापरतो आणि सिंग्युलरसाठी सुद्धा हॅड वापरतो. वीसाठी अस येणार आहे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन. ड्रॉन हे त्यांनी ऑलरेडी पास्ट पार्टिसिपल रूप हे करूनच दिलेलं असतं परफेक्ट टेन्समध्ये. आता उत्तर बघा कसं तयार होईल. ऑब्जेक्ट घेणार आहोत स्केचेस, हॅड, हेल्पिंग वर्ब, त्याच्याबरोबर बीन, दॅट वर्ड इज कंपल्सरी, आणि ड्रॉन बाय असं हे ऑलरेडी आहे त्या नियमाप्रमाणे आपण लावलेलं आहे. नाऊ द आन्सर इज रेडी फॉर अस. स्केचेस हॅड बीन ड्रॉन बाय अस. 18th one. She had not crossed her legs. Type of sentence is statement but negative not is there. Tense past perfect tense because had is there, and cross the word is past participle of the verb cross. Then object is her legs, that one is plural. परंतु काही फरक पडणार नाही, आपण हॅडच वापरणार आहोत. शी साठी हर, क्रॉस हे ऑलरेडी दिलेलं आहे पास्ट पार्टिसिपल रूप. Now the answer is ready for us. Her legs had not been crossed by her. बघा, नॉट वापरून वाक्य जे स्टेटमेंट हे जे निगेटिव्ह आहे त्याचं अस्तित्व ठेवलेलं आहे. टेन्स कुठला आहे? पास्ट परफेक्ट टेन्स. टेन्सचं सुद्धा अस्तित्व ठेवलेलं आहे. टेन्स बदलत नाही आणि वाक्याचा प्रकार बदलत नाही. निगेटिव्ह वाक्य निगेटिव्हच बनतं. नेक्स्ट वन इज, had he folded paper? Type of sentence is interrogative, and tense is past perfect tense because had is there, and folded, this word is past participle of the verb fold. Object a paper, this one is singular, आणि सिंग्युलर असो किंवा प्लुरल असो पास्ट परफेक्ट टेन्ससाठी आपण हॅडच वापरतो. आणि ही साठी हिम वापरणार आहोत. फोल्डचं तृतीय रूप यांनी फोल्डेड दिलेलंच आहे. आता लक्ष कुठे द्यायचं आहे, तर टाईप ऑफ सेंटेन्स हे इंट्रोगेटिव्ह आहे. प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात आपण ऑब्जेक्टने करत नाही, आपण ती करत आहोत हेल्पिंग वर्बने. ते हेल्पिंग वर्ब देअर इज अ हॅड. हॅडने सुरुवात केल्यावर मग आपण ऑब्जेक्ट लिहिणार आहोत. आणि बीन हे पास्ट परफेक्ट टेन्स, म्हणजे परफेक्ट टेन्ससाठी आपण बीन वापरतो. ते नियमाप्रमाणे वापरलं तर बाकीचं वाक्य नियमाप्रमाणे आपण पूर्ण करत आहोत. अँड द रेडी आन्सर इज फॉर अस इज, हॅड अ पेपर बीन फोल्डेड बाय हिम? क्वेश्चन मार्क. Thank you for watching my video. Please like, share and comment my channel Vidya Crown and subscribe it by pressing bell icon. Thank you and wish you all the best.